नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025च्या अनुषंगाने आज दुसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडत आहे आणि उद्या मतमोजणी होणार आहे। बीड जिल्ह्यामध्ये 6 नगर परिषदेच्या अनुषंगाने रणधुमाळी आपण पाहिलेली आहे आणि त्या अनुषंगाने आता उद्या मतमोजणी होणार आहे। आज आपण बीड जिल्ह्याच्या परळी या ठिकाणी आहोत। बीड जिल्ह्यासह राज्याच्या लक्ष लागलेल्या परळी नगर परिषदेमध्ये मतमोजणीच्या कशा पद्धतीने तयारी आहे आपण याचा आढावा घेणार आहोत। आपण पाहू शकता की या ठिकाणी नगर परिषदेच्या कार्यालयामध्येच ही मतमोजणीची प्रक्रिया पार पडणार आहे आणि त्या अनुषंगाने प्रशासनाच्या वतीने जय्यत तयारी होत असल्याचं आपल्याला दिसून येत आहे आणि त्या अनुषंगाने कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून देखील या ठिकाणी प्रशासन अलर्ट मोडमध्ये असल्याचे देखील आपल्याला पाहायला मिळत आहे। आपण पाहू शकतो की या ठिकाणी कसलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून निवडणूक निर्णय अधिकारी यांनी वेळोवेळी त्यांनी निर्णय सोमोटो अंतर्गत निर्णय घेत कुठलाही पारदर्शकता लपायला नको म्हणून पारदर्शकता असायला पाहिजे या पद्धतीने त्यांनी प्रयत्न केलेला आहे आणि आता आजचा दिवस गेला तर उद्या या अनुषंगाने मतमोजणी होणार आहे। यावरती बोलण्यासाठी आपल्यासोबत परळी येथील निवडणूक निर्णय अधिकारी अरविंद लाटकर सर आहेत। सर, काय सांगताय आता आपण कशा पद्धतीने ही तयारी आहे आणि कशा पद्धतीने आपण नियोजन केलेलं आहे? परळी नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 अंतर्गत 2 डिसेंबर रोजी मतदान झालेल्या प्रक्रियेचे संपूर्ण मशीन आपण स्ट्रॉंग रूममध्ये ठेवलेलं आहे। आज 15 मतदान केंद्रावरती मतदान होत आहे, त्याची सुद्धा स्वतंत्र स्ट्रॉंग रूम तयार केलेले आहे। या ठिकाणी आपण पाहू शकता की 9 टेबलची व्यवस्था केलेली आहे। प्रत्येक टेबलवरती एक प्रभाग, याप्रमाणे सुरुवातीला 9 प्रभागाच्या मतपेट्या मोजल्या जातील। त्यानंतर दुसरा राऊंड जो आहे तो दुसऱ्या राऊंडला 10 ते 17 असे 17 प्रभाग आपण कव्हर करणार आहोत। सर, या अनुषंगाने ज्या पद्धतीने 3 डिसेंबर रोजीच मतमोजणी होणार होती, मात्र काही कारणास्तव ते मतमोजणीचं आणि काही दुसऱ्या टप्प्यातील फेजचं मतदान पुढे ढकलल्यामुळे स्ट्रॉंग रूमच्या अनुषंगाने देखील बरेच मध्ये वाद झाले होते। आपण त्या अनुषंगाने सोमोटो अंतर्गत निर्णय देखील घेतले। असेच काही मतमोजणीच्या अनुषंगाने देखील काही आलेले आहेत का अर्ज वगैरे काय? सर, मतमोजणीच्या अनुषंगानं उमेदवारांचे या ठिकाणी चर्चासत्र ठेवलं होतं। उमेदवारांच्या मागणीनुसारच आपण ही व्यवस्था केलेली आहे। या ठिकाणी उमेदवार अथवा एक प्रतिनिधी त्यांचा अलाउड केलेला आहे। 3 टायर सिस्टीम संरक्षण व्यवस्था आहे। पहिल्या टायरमध्ये आपले राज्य राखीव पोलीस दलाची सुरक्षा कक्षाला सुरक्षा आहे, दुसरी स्टेट पोलीस आहेत आणि तिसरं CCTVचा कव्हरेज 24 तास या ठिकाणी सुरक्षित व्यवस्थेच्या अनुषंगाने तयार आहे। सर, बीड जिल्ह्याच्या परळी येथे नगर परिषदेवरती राज्याचं लक्ष लागून असतं, अगदी त्याच पद्धतीने लक्ष देखील आहे आणि ही सर्व सुरळीत पार पडण्याची जिम्मेदारी सर आपल्यावरती आहे। मग हे सगळं पार पडत असताना तुम्हाला कुठे काही दबाव वगैरे आलेला नाही का सर? दबावाचा विषय नाही। मान्य राज्य निवडणूक आयोगाने वेळोवेळी दिलेल्या निर्देशाप्रमाणे संपूर्ण प्रक्रिया कारवाई चालू आहे। मतदाता साधारणतः आपल्याला 65% मतदान या प्रक्रियेमध्ये यापूर्वीच्या मतदानामध्ये झालेलं आहे। आज किती टक्केवारी पाहू आणि सर्व जी काही आपले एक अध्यक्ष आणि 35 नगरसेवकची उद्या निकाल द्यायचा आहे तो विहित वेळेत पूर्ण केला जाईल। आणि सर, मग निकाल लागल्यानंतर जी प्रक्रिया आहे असं त्यानंतर प्रमाणपत्राचं जे वाटप होणार आहे सर, त्या दिवशीच होईल का नंतर दुसऱ्या दिवशी होणार आहे? सकाळी 9:30 वाजता आपण स्ट्रॉंग रूम उघडणार आहोत। सर्व उमेदवारांना त्याची लेखी नोटिसा दिलेल्या आहेत आणि त्यानंतर साधारणतः 5 तासात आपली प्रक्रिया संपेल। दुपारी 4 वाजता प्रमाणपत्राचं वाटप आपण याच ठिकाणी ठेवलेलं आहे। तर आपण पाहू शकता की या पद्धतीने सर्व नियोजन आता झालेलं आहे आणि निवडणूक निर्णय अधिकारी यांनी सज्ज असल्याचं देखील सांगितलेलं आहे। आता काही वेळानंतर मत प्रक्रिया जी आहे दुसऱ्या टप्प्यातली पार पडणार आहे आणि सकाळी 9:30 पासून मतमोजणीला सुरुवात होऊन गुलाल कुणाला लागणार आहे आता हेही तितकं पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे। कॅमेरा पर्सन संजीव रायसह सुकेश नाईकवाडे, महाराष्ट्र टाइम्स, बीड।